फॅमिली, आपण दिवाळीसाठी अनारशीची रेसिपी बघणार आहोत। तर हे मी रेशनचे जाड तांदूळ घेतले आहेत आणि हे मी 4 दिवस भिजवून घेतलेत। ओले तांदूळ अजून थोडेसे ओलसर आहेत, अजून हाताने बघा असं ह्याचं भुगा होतं, इतके असे ते ओलसर आहेत। तर मी हे तुम्हाला मोजून दाखवते। हा 1 वाटी झालाय, ही दुसरी वाटी आणि ही अर्धी वाटी। मी 2.5 वाट्या तांदूळ भिजायला घातला होता। मिक्सरमध्ये हे आता मी बारीक करून घेत आहे आणि ह्या चाळणीने असं चाळून घेते। तर हे बघा अशा प्रकारे हे पीठ आपण बनवून घेतलं आहे। एकदम बारीक पीठ मी बनवून घेतलं आहे। आता हे पीठ मोजून घ्यायचं आपल्याला। तर हे बघा आपण आता पीठ मोजून घ्यायचं। हलक्या हाताने भरायचे। 1 वाटी झाली, हे 2 वाटी, 3 वाटी, हे 4 वाटी। आपलं 2.5 वाट्या तांदळाचं 4 वाटी पीठ। तर हे बघा ह्या वाटीने मी 3 वाटी पीठ घेतलंय आणि हा 1 वाटी गूळ घेतलाय। हा आता ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे। चांगल्या हाताने हे मिक्स करून घ्यायचे। हे अनारसे खूप सुंदर होतात आणि हे मुरायला जर पीठ ठेवलं 2-3 दिवस तर एकदम खुसखुशीत आणि जास्त असे कडक पण होत नाहीत। गुळाचे अनारसे छान होतात आणि त्याला जाळी पण भरपूर येते पीठ जर मुरू दिलं तर आपण। तर ह्या दिवाळीत तुम्ही हे गुळाचे अनारसे नक्की करून बघा। तर आज मी ह्या पिठाची फक्त रेसिपी दाखवली आहे। मी दुसरा व्हिडिओ अनारसे बनवताना पण बनवणार आहे, कारण ह्याला मुरायला 2-3 दिवस लागतात, म्हणून मी हे मळून ठेवून तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला आहे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।